बदलापूरमध्ये काही पालकांकडून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शाळेच्या बाहेर गतिरोधक असावे अशी मागणी केली जाते। सध्या आपण रोसरी हायस्कूलच्या बाहेर आहोत। उल्हास नदी परिसरामध्ये ही शाळा आहे आणि शाळेच्या बाहेरच आपण जर पाहिलं तर हा मुख्य रस्ता आहे। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक म्हणून हा परिसर संपूर्ण प्रसिद्ध आहे आणि त्यातच या परिसरामध्ये गतिरोधक असावे जेणेकरून विद्यार्थी येथून जाताना येताना पालकांना त्यांना इथून घेऊन जाताना येताना जे आहे ते अडचण येणार नाही आणि त्यांनी वारंवार पाठपुरावा केलेला आहे तरी प्रशासनाच्या माध्यमातूनही अद्याप कोणता निर्णय नाही घेण्यात आलेला आहे। पालक आपल्यासोबत जोडलेत। काही वारंवार आपण पाठपुरावा केलाय परंतु अद्यापही गतिरोधकसाठी परवानगी मिळालेली नाहीये, काय सांगा? आम्ही खूप वेळेस स्कूलकडून पण आम्ही घेऊन गेलो। ऍक्च्युली माझी एक फ्रेंड आहे, तिचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही त्याच दिवशी मॅडमला भेटायला गेलो। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही 8 दिवसामध्ये ऍटलीस्ट स्पीड कमी करण्यासाठी काहीतरी करतो, बट ते पण नाही झालं। आमची फक्त एवढीच मागणी आहे की आम्हाला स्पीड कमी करण्यासाठी आणि इथे गतिरोधक खूप आवश्यक आहेत, कारण आम्ही लहान मुलांना घेऊन येतो आणि खूप वेळेस असं होतं की गाडी डायरेक्ट अंगावरती येते। त्यावेळेस आम्ही काय करणार? काही झाल्यानंतर सोल्युशन काढण्यापेक्षा आधी सोल्युशन काढा, कारण आम्हाला खूप जास्त भीती वाटते इथे गाडी चालवायला आणि मोठ्या मोठ्या गाड्या येतात। तुम्ही बघत असाल इथे चौक मोठा आहे, गावातून येणारा हा जो टर्न आहे त्या टर्निंगच्या इथून पाठच्या गाड्यांना दिसत नाही की गाडी म्हणजे समोर येणारी गाडी ती त्यांच्या स्पीडमध्ये असते आणि इथून आम्ही या साईड येतो, तर त्यामुळे बऱ्याच वेळेला त्या गोष्टीमुळेच ऍक्सिडेंट होत आहेत। त्यामुळे तिथे स्पीड ब्रेकर माझ्या अंगावरती गाडी आल्यानंतर मग मी काय करणार? मी स्टॉप केली गाडी। अशा वेळेस आम्ही काय करायचं? याच्यावरती आम्हाला लवकरात लवकर सोल्युशन काढून द्यावं। आमचं दुसरं काय नाही, पण आम्हाला ऍटलीस्ट स्पीड ब्रेकर तरी इथे लावून द्यावं। आणि मागे पुढे कुठलाही बोर्ड नाही की इथे शाळा आहे, बोर्ड असायला पाहिजे की सावधान पुढे शाळा आहे, तो कुठलाच नाही। इकडच्या साईडनी पण नाही, इकडच्या साईडनी पण। आणि रस्त्याचं रुंदीकरण केल्यामुळे जे गावातून ऑटो 4 व्हीलर येतात त्या एकदम स्पीडनी येतात आणि कुठे आणि सरळ शाळेच्या दिशेने येतात। आम्ही पेरेंट्स लोक तिथूनच इंडिकेटर देतो पुलापासून, पण तरीही ते आम्हाला रस्ता देत नाही, येऊ देत नाही। आणि हा हॉर्न वाजवत येऊन पण माझ्यासोबत 2 वेळेस घडलेला आहे। डायरेक्ट ऑटोला माझ्या अंगावर आला आणि मला शिवीगाळ केली आणि आई बहिणीवरून बोलला, तर 2 वेळेस झालेला। आणि माझ्या मैत्रिणी पण बघितला आमच्या अंगावर आलेला। एक 4 व्हीलर आला, त्याचे पॅरेंट्स बसलेले आतमध्ये, तरुण मुलगा, तो अरे घाण घाण भाषा बोलताय, हे कुठलं काय? शाळा आहे इथे। मग कमीत कमी प्रशासन काय वाट बघते? किती वेळा निवेदन दिले शाळेवाल्यांनी, 3 वेळेस बोलले की 3 वेळेस निवेदन दिले स्कूलचे साठी, पण काहीच होत नाही, कुठलीच दखल घेतल्या जात नाहीये। शाळेच्या माध्यमातूनही वारंवार मॅडम गेल्या, त्यांनी आमच्या मॅडम प्रिन्सिपल मॅडम स्वतः जाऊन भेटून आल्यात, पण काही रिप्लाय नाही त्याच्यावरती अजून। आपल्याला माहितीच असेल इथे एक पुढे मराठी शाळा आहे बदलापूर गावाची, हायस्कूल बदलापूर आहे। शाळेच्या मागे पुढे 2 स्पीड ब्रेकर आहे, लहान रस्ता, एक सिंगल एकेरी वाहतूक आहे तिथे। इथे 2-3 रस्ते एके ठिकाणी मिळतात, 2 स्पीड ब्रेकर टाकायला काही प्रॉब्लेम नसावा, नाही तिथे स्पीड ब्रेकर टाकून ठेवले बदलापूरमध्ये, पाईपलाईन रोड वगैरे शाळेच्या आजूबाजूला स्पीड ब्रेकर असणं हे आरटीओचं नियमच आहे। तर आता रस्ता एवढा चांगला रस्ता केलाय तर आरटीओने तेही लक्षात घ्यायला पाहिजे होतं ना की शाळा आहे तर त्याच्या स्पीड ब्रेकर तर कंपल्सरी असलेच पाहिजे। आता तुम्हीच बघता एवढी गर्दी आहे, पार्किंग पण बाहेर आहे, आम्हाला मग कसं आम्ही करणार ना मॅनेज? काही अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय कारण गतिरोधक असणं गरजेचं आहे। हा, स्पीड ब्रेकर तर पाहिजे। आमच्या बरोबर स्वतः 2 वेळा झालेले आहे आणि रिक्षावाले पण म्हणजे ऐकूनच घ्यायला तयार नसतात, उलट आम्हाला शिव्या घालतात। म्हणजे त्यांना समजवणं काय अर्थच नाही, म्हणजे एवढं इतक्या स्पीडमध्ये येतात गाड्या की आम्हाला काय त्यांना पण बोलायला काय हेच नाही। म्हणजे नक्कीच आपण बघितलं सर्व पालकांशी आपण संवाद साधलेला आहे। मुलं पण सायकलवरून वगैरे येतात, मुलांचा त्यांचा तरी विचार करायला पाहिजे ना। आम्ही मोठे तरी सांभाळून घेतो पण मुलांचा विचार करायला पाहिजे ना। काय प्रशासनाकडे काय विनंती असेल, मागणी असेल? लवकरात लवकर स्पीड ब्रेकरचं तुम्ही हे करायला पाहिजे। नक्कीच आपण पालकांसोबत संवाद साधलेला आहे। नदीच्या पुढेच असणारी ही आपण बघू शकतो रोसरी शाळा आहे आणि बाहेर आपण जर बघितलं तर हा मुख्य रस्ता आहे आणि येथे एखादा गतिरोधक असावा जेणेकरून विद्यार्थी इथून येत जात असताना जे आहे ते त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही, अशी मागणी या समस्त पालकांच्या माध्यमातून जे आहे ते केली जाते। काही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, खरं तर गतिरोधक इथं असणं गरजेचं आपली मागणी आहे। हो, अत्यंत आवश्यक पाहिजे, कारण आज शाळेमध्ये देशातच नाही आता बदलापूरचं भविष्य इथं शिकत आहे। त्यांना जर समजा धोका असेल तर काय उपयोग या शाळेत? ऍक्सिडेंट होतात, सकाळी आज ऍक्सिडेंट झालाय आणि गावातले लोक पण एवढ्या गाडी वेगाने घेऊन चालतात ना की म्हणजे समोरचा माणूस पण बघत नाही की कोणी समोर येतोय की नाही येते, कट देऊन जातात। लेडीज सुद्धा बघत नाही की लेडीजला पण कट देऊन जातात। आणि 2 मुलं असतात गाडीवर, छोटे छोटे लहान मुलं आहेत आमचे, नर्सरीला प्री प्रायमरीला, बघत नाही। एक मुलं मागे एक समोर बसलेला तरी पण बघत नाही। बघा ना, आज सकाळीच झालेलं आहे।
10वीचा मुलगा त्याला रिक्षाने ठोकलेलं आहे. तो त्याच्या पालकांसहित टू व्हीलरवर आलेला. इथे त्याचा ऍक्सिडेंट आजच सकाळी झालेलं आहे. असं हे वारंवार रोजचंच आहे. कोणाला ना कोणाचं असं म्हणजे फक्त स्कूलचंच नव्हे तर इतर येणार जाणाऱ्या पब्लिक मध्येही होत आहे. आम्ही इथून पाहतो. ठीक आहे, पण पावसाळ्यामध्ये पण किती जास्त ऍक्सिडेंट होतील. पावसाळ्यात पण गाड्या पण दिसणार नाहीत तेव्हा. आणि स्कूल स्वतः टाकायला तयार आहे. हे आपले स्पीड ब्रेकर तर स्कूलला अलाउड केलेलं नाहीये, कारण ते प्रशासनाचं काम बोलतात, तुम्ही टाकू शकत नाही. स्कूल बोले आम्ही स्वतः एवढं काम केलं तर आम्ही आमच्या आधी टाकू शकतो, ते पण अलाउड नाही स्कूलला. म्हणजे आज शाळेची मुलं कुठंच सुरक्षित नाहीयेत. त्या माध्यमातून फक्त आम्हाला तेवढीच रिक्वेस्ट करायची आहे की आम्हाला लवकरात लवकर यावर सोल्युशन काढून द्यावे. नक्कीच आपण पाहिला सकाळी या परिसरामध्ये अपघात घडलेला आहे आणि पालक आणि मुलगा इथे येत असताना एक रिक्षा या ठिकाणी धडकली. त्याच्यामध्ये बघू शकतो या संपूर्ण काचा या रस्त्यावरती पडलेल्या आहेत. त्यामुळे या सर्व पालकांनी या परिसरामध्ये गतिरोधक असावा अशी मागणी जी आहे ती केलेली आहे. बदलापूर शहरातली अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.